पुण्याच्या दुसऱ्या मिनी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या मिनी व्लॉगमध्ये आम्ही काय काय खाल्लं आणि काय काय घातलं होतं ते तुम्हाला सांगितलं. आजच्या मिनी व्लॉगमध्ये मेकअप दाखवणार आहे, कसे कसे मेकअप केले आणि कोणाचे मेकअप केले. तर सगळ्यात पहिल्यांदा ही होती आमची नवरीची बहीण सायडर. तर दीदीने हिची हेअरस्टाईल केली ती मस्तपैकी, तुम्ही हेअरस्टाईल बघू शकता. आणि मी मेकअप केला तर सायडर्सला यायला खूपच लेट झाला होता आणि या मेकअपला आम्हाला खूपच कमी टाईम भेटला होता. 30 ते 35 मिनिटामध्ये आम्हाला मेकअप आणि हेअरस्टाईल पण करायची होती. तेवढ्या वेळामध्ये आम्ही सगळं मॅनेज केलंच होतं. दीदीनं छानपैकी हेअरस्टाईल केली होती तशी ज्यांना पाहिजे होती, छोटीला लेस वगैरे लावली होती. नंतर मी त्यांच्या केसाला कर्ल केले आणि हा त्यांचा फायनल लुक आहे. त्यांचा गाऊन तर खूपच छान होता. नंतर त्यांना खूप गडबड झाली होती, स्टेजवर बोलत होते फोटो काढायला. आमचे फोटो सोडून ते पळायला फोटो काढण्यासाठी. नंतर येते आमची नवरीची मम्मी, दुसरी सायडर. त्यांचा मेकअप तर खूपच छान झाला होता. तुम्हाला मी रिझल्ट पुढे दाखवलेस. त्यांना जसा हवा होता तसा. त्यांना मागे ना हेअरस्टाईलमध्ये खोपा पाहिजे होता. दीनं खोपा बनवला. नंतर मी त्याच्यामध्ये ना ॲक्सेसरीज लावल्या, ज्वेलरी वगैरे घातली, शेवटी लिपस्टिक वगैरे लावली आणि त्यांचा तुम्ही फायनल लुक बघू शकता. एकदम छान झक्कास. त्यांना खूप कॉम्प्लिमेंट मिळाल्या. नंतर आमची तिसरी सायडर होती, त्यांचा मेकअप मी केला होता आणि हेअरस्टाईल दीनं केली होती. पण यावेळेस आम्हाला टाईम नाही भेटला. नंतर जेवण वगैरे करत होतं, त्याच्यामुळे त्यांचा फायनल लुक आम्हाला कॅप्चर नाही करता आला. त्याच्यामुळे सॉरी. यांची साडी खूपच छान होती बरं का. हे 3 मेकअप झाल्यानंतर आम्ही एक चौथा आणखीन एक मेकअप केला होता, पण ते पण कॅप्चर करायला आम्हाला टाईम नाही भेटला, कारण खूप गडबड झाली होती. रूममध्ये गोंधळ वगैरे झाला आणि आम्हाला टाईम पण नाही भेटला. त्याच्यामुळे आम्ही फटाफट आवरून सगळे मेकअप वगैरे केले, जेवण वगैरे केल्यानंतर आम्ही मुंबईला परत आलो. आणि हो, जाता जाता तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं, या 4 मेकअप लुकपैकी तुम्हाला सर्वात जास्त मेकअप लुक कोणता आणि कोणाचा आवडला नक्की सांगा बरं का. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.